पिंपरी चिंचवड शहर हे शहर गेल्या 2 दशकात स्वतःच्या प्रगतीचे आलेख उंचावत आहे. येथील शिक्षणाने, तंत्रज्ञानाने व ते हिरिरीने आत्मसात करणाऱ्या नव्या पिढीने कायम देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना झाली. पाहता पाहता पोलीस यंत्रणेने जोरकस काम करून येथील गुन्हेगारीला आळा घातला आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं. सर्व काही ठीक सुरू असताना हळूहळू बाल गुन्हेगारांची संख्या वाढताना दिसू लागली. वाहनांची तोडफोड, वाहने जाळणे, टोळीयुद्ध आणि चोऱ्या अशा अनेक गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा सहभाग दिसून आला. पोलीस आयुक्तालयात सदर गोष्टींची कारणे शोधण्यासाठी बैठका झाल्या. त्यातून असे निदर्शनास आले की पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढीतून प्राधान्याने पोटापाण्याचा प्रश्न घेऊन आलेली माणसे त्यांच्या कामात व्यस्त राहू लागली आणि त्यांची मुले मात्र मुख्य प्रवाहापासून लांब जाऊ लागली. या मुलांचा रिकामा वेळ चौकाचौकातील टोळ्यांच्या गोंगाटात व्यतीत व्हायला लागतो आणि मग भांडण, मारामाऱ्या, व्यसन आणि परिणामी गुन्हेगारी क्षेत्र हा त्यांचा मार्ग बनतो. यावर तोडगा म्हणून या मुलांच्या ऊर्जेला दिशा देण्यासाठीच्या पर्यायांचा शोध सुरू झाला. याआधीही विशेष बालपथकाचे प्रयत्न सुरूच होते, परंतु आता यात आणखी ठोस उपाययोजना करण्याची गरज भासली आणि यातूनच पुढे आला तो म्हणजे दिशा उपक्रम. मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करायचं असेल तर या मुलांकडे असलेला वेळ आणि त्यांची ऊर्जा त्यांच्यात खेळ भावना जागृत करून गुंतवली पाहिजे असा प्रस्ताव यातून पुढे आला. खेळ म्हणून फुटबॉल या खेळाची निवड केली गेली आणि दिशा उपक्रमाच्या या परिवर्तनशील विचाराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मुलांना या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी संदेश बोर्डे आणि त्यांच्या टीमने मोलाचं सहकार्य केलं. प्रशिक्षणासाठी 15 प्रशिक्षकांची नेमणूक त्यांच्याकडून करण्यात आली. यामुळे मुलांना फुटबॉलचे योग्य ते प्रशिक्षण मिळायला मदत झाली. सुरुवातीला 50च्या आसपास असणारी मुलांची ही संख्या 459 मुलांपर्यंत पोहोचली. तसेच त्यांच्या 31 टीम तयार करण्यात आल्या. अंधारात हरवलेल्या व्यक्तीला आशेचा एक किरण दाखवला तर त्याची वाटचाल आपोआप प्रकाशाच्या दिशेने सुरू होते. सदहेतूने हाती घेतलेली ही मोहीम परिवर्तनाचे रूप घेऊ लागली. अशा उपक्रमांना मदतीचे हात आपोआप मिळू लागतात. हे कार्य पाहून एमक्यूआर फार्मा, चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन या संस्थांनी मुलांना फुटबॉल, टी-शर्ट, शूज अशी विविध संसाधने पुरवली. मुलांनी स्वतः आपापल्या समन्वयक पोलीस अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी बोलून फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे सांगवी, रावेत, पिंपरी या भागात फुटबॉल स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आणि त्याच जोमात बालेवाडी येथे अंतिम सामनेही आयोजले गेले. यासोबत दिशा उपक्रमांतर्गत आतापर्यंत 638 विधी संघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आलं आहे. साधारण 5 NGO दिशा उपक्रमात जोडल्या गेल्या. 68 मुलांना व्यसनांपासून परावृत्त करण्यात आलं. शाळा सोडून इतर मार्गाला लागलेली 29 मुले परत शाळेत जाऊ लागली. 450 पेक्षा जास्त मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्याप्रमाणे विप्रो, TCS अशा IT कंपन्यांना भेटी देऊन मुलांना प्रेरणा देण्याचे प्रयत्न केले गेले. हे सर्व यश बाहेरून चकाकत जरी असलं तरी एक नाव आदराने येथे नमूद करावं लागेल. ते म्हणजे दिशा ही अभिनव संकल्पना ज्यांना सुचली ते आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर. त्यांच्या दूरदृष्टीला विशेष बाल पोलीस पथकांची साथ लाभली आणि हा उपक्रम योग्य दिशेने वाटचाल करू लागला. 22 पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच वेळी उपक्रमाची कामे सुरू आहेत. फुटबॉल हा या मुलांच्या आयुष्याला नवी उभारी देताना दिसतोय. या मुलांना सामाजिक जाणीवा, सामाजिक जीवन जगताना लागणारी जीवनावश्यक मूल्ये मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम केलं जात आहे. फुटबॉल हे केवळ माध्यम आहे. यातून मुलांमध्ये असलेली ऊर्जा याला विधायक वळण देणे हा मूळ उद्देश आहे. आमच्या दिशाचा मुलगा हुशार, शिस्तप्रिय नसला तरी तो रांगडा आणि ऊर्जावान आहे. आसमान में उड़ना तो हर कोई चाहता है, बस पंखों में उनकी ताकत कितनी है उसका एहसास दिलाना जरूरी है.